आज 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून जे आहे ते नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे। नवीन वर्षात राजकीय नेत्यांसमोर जे आहे ते मोठी आव्हान असणार आहेत, कारण लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव जो आहे तो 2024 मध्ये आहे। काही दिवसांवर जे आहे ते लोकसभा निवडणुका आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जे आहे त्या विधानसभाच्या निवडणुका होऊ शकतात। त्यामुळे लोकशाहीचा महोत्सव आहे आणि खऱ्या अर्थाने राजकीय नेत्यांसाठी जे आहे ते अतिशय महत्त्वाचं हे वर्ष असणार। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आहेत। भाऊ काय सांगणार? आणि भाभी, नवीन वर्ष लागतंय, आव्हानं असणार आहेत, कारण लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव या 2024 मध्ये आहे। कसं निवडणुकीला सामोरं जाणार आणि कुठली मुद्दे घेऊन जाणार? मला वाटते की आमचे सारखे जे नवीन पिढी आहे, आम्ही मेजॉरिटी प्रॅक्टिकल कामावर विश्वास ठेवतो आणि ग्राउंडवर आम्ही काय केलं, कशा इम्प्लिमेंट केलं पाहिजे होतं हे आम्ही 4, 4.5, 5 वर्षात, आता 5 वर्षच सांगा लागेल कारण 24 इज ऑन दी वे, काही तासांनी 24 सुरू होऊन जाईल। तर जे जे संकल्प मी या गेल्या 5 वर्षामध्ये केलं होतं माझे अमरावतीसाठी, त्याच्यामध्ये नवीन वर्षात एअरपोर्टची उडान अमरावती ते मुंबई हे सुरू होईल, तर संकल्प मी ठरवलं होतं। त्याच्यासोबत वॅगन कारखाना, त्याचं काम आपण ऑलमोस्ट पूर्ण करून येणारे 2 महिन्यात, 1-1.5 महिन्यात मोदीजी टेक्स्टाईल पार्क जे झोन होता, ॲज ए यंगस्टरला मी माझ्या क्षेत्रात काय देऊ शकते, तर मला वाटते हाताला काम देणं हा सगळ्यात महत्त्वाचं। त्याच्यासाठी 11,000 करोडचं जे टेक्स्टाईल पार्क आपण अमरावतीमध्ये आणला, ते येणाऱ्या भविष्यामध्ये किती मुलांना जे हातात डिग्र्या घेऊन इथे तिथे फिरतात आणि बिचारे मिनिमम सॅलरीमध्ये ते जॉब करतात, ते त्याचंही उद्घाटन आमचे देशाचे प्रधानमंत्री येणारे वर्षामध्ये करणार आहे। तर हे सगळे मोठे संकल्प जे मी माझ्या जिल्ह्यासाठी, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालं, त्याचा संकल्प असा होता की केंद्रातून ते पॉसिबल नसताना सुद्धा एक प्रायव्हेट असताना एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असताना दुसरा गव्हर्नमेंट आणणं हा पहिले दुसरे फेसमध्ये नव्हता, तरी आम्ही पूर्ण प्रयत्न केली आणि राज्य सरकार जशी देवेंद्र साहेबांची आणि शिंदे साहेबांची आली, त्यांनी आमच्या जिल्ह्याची गरजा समजून ते मेडिकल कॉलेज आम्ही तिथे खेचून आणलं आणि सोबत स्कायवॉक झालं। तर बरेचसे लोकांचे एक्सपेक्टेशन जेवढे होत्या एक नवीन खासदारकडनं, ते मी या 23 पर्यंत ते पूर्ण त्याला करण्यात प्रयत्न केला। पण 24 हा जे इलेक्शन राहणार आहे, 24चं मला वाटते राम मंदिर, राम लल्लांनी किती तुमचे आमचे डोक्यावर छत देणारा सरकार नेहमी आलेलं आहे, पण 14 पासून जे छत देण्याचा प्रयत्न आम लोकांना, गोरगरिबांना देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सुद्धा हे प्रयत्न केला। जे राम लल्ला गेल्या किती वर्षापासून ते टीनामध्ये राहत होते, झोपडीमध्ये राहत होते, त्यांची किती वर्षापासून तिथेच आराधना पूजा होत होती, पण मोदीजी आल्यानंतर ते संकल्प त्यांनी जे ठरवलं होतं ते 23 मध्ये त्यांनी पूर्ण करून 24 मध्ये त्याचं आज लोकार्पण उद्घाटन होणार आहे। आणि राम लल्ला आपले घरात विराजमान होऊन या देशाचे आराध्य दैवत जे आहे त्यांना प्रार्थना त्यांच्या घरात होईल। तर मला वाटते 24च्या इलेक्शनमध्ये आज जेवढेही लोक बोंबलत आहे, जेवढेही विरोधी आहे, जेवढेही ऑपोजिशनमध्ये एक झुंडमध्ये उभे राहून फक्त फोटो काढण्याचे काम करत आहे, आपसात त्यांच्या तालमेल कुठेही नाही। तर मला वाटते रामलल्लाचे मंदिराचं उद्घाटन आणि यांचे युतीचं ब्लास्ट हे दोन्ही सोबत होणार आहे, कारण ज्या पद्धतीने रिस्पॉन्स देशाची राम मंदिराने आणि आमची आस्था तिथून जुळून आहे, ते सगळं पाहताना ऑपोजिशनचं ब्लास्ट 101% होणार आहे। त्याच्यामधून बरेचसे देशाचे जेवढेही पक्ष ते सगळे मोदीजींना सपोर्टमध्ये उतरणार आहे। आणि त्याच्यासोबत आमचा जे संकल्प अमरावतीचा हनुमान गडी अमरावती, त्याचेही जे हनुमानजीची जी मूर्ती आमचा संकल्प होता ते 24 मध्ये आम्ही तेही पूर्ण करणार आहे। आणि सगळे लोकांसाठी, स्वप्नील तुम्ही असो की आम्ही असो, काम करत असताना ग्राउंडवर खूप अप्स अँड डाऊन येतात जीवनामध्ये, पण मी सगळ्यांना विनंती करेन TV 9चे प्रेक्षकांना आणि TV 9चे माध्यमातून की जीवनात नेव्हर स्टॉप, कधीही फुल स्टॉप आपल्या जीवनात आपण घ्यायचं नाही। काम करत राहिलो तर कुठे ना कुठे तो काम आपल्याला नक्की पोचवतील आणि त्याच्यासोबत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, बाकी लोकांबद्दल जे ॲटिट्यूड आपण घेऊन चालतो ते पॉझिटिव्ह आपण ठेवला तर मला वाटते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड रिफ्लेक्ट्स अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स यू। तर मला वाटते हे सगळी गोष्टी करत असताना मी TV 9चे सगळे प्रेक्षकांना मनापासून नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा देते। कशा तुम्ही समोर जाण निवडणुकीला, कारण आता हे तिसऱ्यांदा तुम्ही निवडणुकीला समोर जाण, तुम्हाला वाटतंय विजयाची हे वाटतंय का? दादा, फेल और पास
हा मी ठरवणारी नाही आहे. पण येस, मी तुम्हाला एवढं सांगू शकते की गेल्या 5 वर्षामध्ये जेवढे दिवस आहे मी माझे लोकांना इमानदारी, ज्याला आपण म्हणू शकतो की डेडिकेशन, इमानदारी, मी माझे जिल्ह्याप्रती, माझे राज्याप्रती आणि केंद्रामध्ये जाऊन माझे राज्याचे प्रश्नाबद्दल आणि माझे जिल्ह्याचे प्रश्नाबद्दल मी इमानदारीने काम केलं आहे. तर नक्की माझे जिल्ह्याच्या लोकांसमोर मी ठेवणार आहे. आणि मी ज्या पद्धतीने काम केलं आहे दिवसरात्र एक करून, कष्ट करून, कारण की खूप मोठा नाव मागे अण्णाव समोर लागलेला नाही आहे. न्यू कमर आहे, सैनिकाची मुलगी आहे. कधी विचारू करू शकलो नव्हती, मी विचारही केला नव्हता की एक सैनिकाची मुलगी 25 लाख लोकांना रिप्रेझेंट करेन. आणि या स्थानावर आल्यानंतर आम्ही जे माझे फॅमिलीकडनं मी शिकली आहे, देशाला दिलं पाहिजे, लोकांवरती आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी काम केलं पाहिजे, तेच मी माझ्या जिल्ह्यासाठी केलेलं आहे. आणि 14-15 तास काम करून डेडिकेटेड अमरावतीसाठी राहिली आहे. तर मला वाटते जे लोकांचा आजपर्यंतचं जे रिस्पॉन्स टुवर्ड्स मला आहे ते खूप पॉझिटिव्ह आहे आणि येणारे भविष्यातही पॉझिटिव्ह होईल. माझं काम 100% उभा राहीन स्टेजवर, तर काम नक्की दिसन. शेवटले दोन प्रश्न. विरोधकांना काय सल्ला देणार? सरतं वर्ष आहेत, नवीन वर्षाला सुरुवात होत आहेत, निवडणुकांचं हे संपूर्ण वर्ष आहे. मी माझ्या जिल्ह्यात जेवढेही कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचे त्यांना कधीच विरोधक मानत नाही. ते माझे जिल्ह्याचे आहे. नेते आम्ही दिल्लीचे, मुंबईचे आम्ही काय भांडतोय ते वेगळं गोष्टी आहे. पण जिल्ह्यामध्ये काम करत असताना प्रत्येक व्यक्ती खासदार झाल्यानंतर तो माझा परिवाराचा सदस्य, ते समजून मी काम करते. आणि जे मैदान आहे, मैदानमध्ये उतरल्यानंतर तर ऑपोजिशन मानूनच आम्हाला लढा लागते. पण ते संपल्यानंतर मी कधी त्यांना ऑपोजिशन मानत नाही. मी माझं काम करते, त्यांनी त्यांचं काम करावं. आज वर्षाचा शेवटला दिवस आहे, सर्वजण सेलिब्रेशन करत असतात. रवी भाऊंनी कुठं नेलं की यावर्षी काही प्लॅनिंग वगैरे आहे का? आम्ही आमचं जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून आमचा नेहमी असंच राहिलेलं आहे की आम्ही आमचे आईवडिलांसोबत नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन नवीन जे वर्षाच्या पहिला पाऊल आहे ते त्यांच्या बरोबरनी आम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही दरवर्षी त्यांच्या बरोबरीच असतो आणि अमरावतीतच असतो. मला वाटते घरी जे परिवारसोबत आपण सेलिब्रेशन करतो, जे प्रेम एकमेकांना वाटतो, कारण एवढा बिझी शेड्यूल असताना आपण वेळ कुठे ना कुठे कमी, पण त्यांना अशी फील होऊ नये की 365 डेज हे लोक काम करतात आणि ज्यावेळीस असा एक्सपेक्टेड आहे त्यांनाही सुद्धा आमच्याकडनं की आमचे मुलं आमच्यासोबत बरोबर राहिले पाहिजे, त्या दिवशी जर वेळ त्यांना दिला नाही तर मला वाटते आयुष्यामध्ये कितीही मोठे झाले तर त्याचा काही अर्थ नाही आहे जर आपले लोकांना आपण प्रेम देऊ शकलो नाही आणि मोठ्यांसोबत ती खुशी वाटू शकलो नाही. धन्यवाद. आपल्या सोबत आमदार रविभाऊ राणा आहेत. भाऊ, काय सांगणार? नवीन वर्ष सुरू होते, आज वर्षाचा शेवटला दिवस आहे. कसं 2023 वर्ष राहिलं? कारण आता 2024 वर्ष येत आहेत, निवडणुकाचं वर्ष आहे, आव्हान असणार आहे प्रत्येक नेत्यांसमोर. हे आव्हान नेहमी स्वीकारत राहतो, आपण राजकीय आव्हानं स्वीकारत राहतो. पण जेव्हा निवडणूक संपली तेव्हापासूनच पूर्ण 12 महिने आम्ही काम करतो, जनतेमध्ये राहतो, जनतेच्या विषय मांडतो. अनेक मोठमोठे विकासात्मक कामं आहे, मेडिकल कॉलेजसारखे कामं आहे, हॉस्पिटलचे कामं आहे, काही इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं आहे, रोडचे कामं आहे. मोठ्या प्रमाणात हे डेव्हलपमेंट पूर्ण वर्षभर सक्रिय राहिल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, देशाचे केंद्रीय मंत्र्यापर्यंत जाऊन कामं खेचून आणणे हे खऱ्या अर्थानं जनतेची ताकद दिली आहे. ताकदीचा पूर्ण वापर पूर्ण वर्षभर आम्ही करतो. त्यामुळं राजकीय किती आव्हान आले ते पेलाची सवय झालेली आहे आणि जनतेसोबत इमानदारीनं काम करून जनतेची सेवा कसं करता येईल, त्यांच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण करता येईल, त्यांच्यामध्ये वावरून त्यांच्या भावना, त्यांच्या अपेक्षा, त्यांचे दुःख कसे आपल्याला समजता येईल याविषयी सातत्यानं आपलं कर्तव्य बजावत राहतो. आणि मला तर नेहमी हे चित्र पाहायला मिळालेलं आहे की रवी राणा अगेन्स्ट ऑल. जेव्हा रवी राणा अगेन्स्ट ऑल नेत्यांची भूमिका असते त्याची मी कधी पर्वा केली नाही. मी जनतेच्या हिताची आणि जनतेच्या विकासाची, जनतेच्या न्यायासाठी नेहमी लढत राहिलेलो आहे. म्हणून आज हे चित्र असंच आहे की रवी राणा अगेन्स्ट ऑल. अनेक जण राजकीय छोटे छोटे जे गट आहे जे नेहमी वर्षभर मतभेद असतात ते गटसुद्धा एकत्र होऊन जातात. आणि रवी राणाला कसं थांबवायचं, खासदार नवनीत राणाला कसं थांबवायचं, नवनीत राणाच्या विरोधात कॅन्डिडेट कसं द्यायचा, त्यांचे मतं कसे डिवायडेशन करायचे, हे खऱ्या अर्थानं सातत्यानं राजकीय शक्त्या आमच्या विरोधात करत राहतात. पण मला देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्याकडे पाहिल्यानंतर आपण सातत्यानं विचार करतो, मोदीजी अगेन्स्ट ऑल. जेवढे पक्ष आहे ते मोदीजी अगेन्स्ट ऑल कामं करतात. पण मोदीजींचा जो मिशन आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करतात. तसंच आम्हीसुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये आमचं कर्तव्य, आमचं मिशन आम्ही पूर्ण करत राहतो. आणि आजची परिस्थिती अशी आहे
जे राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे त्या आघाडीमध्ये जे देशाची जनता अनेक वर्षापासून रामलल्ला भगवान रामाचं जे मंदिर होतं ते खऱ्या अर्थानं एका टेनमध्ये जेव्हा बाबरी मस्जिद पाडण्यात आली तेव्हासुद्धा त्या टेनमध्ये एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये तिथले पुजारी पूजा करत होते आणि आपण आजपर्यंत देशामध्ये अनेकांनी राज्य केलं, अनेकांनी सत्ता भोगली, पण राम भगवंतालाचं मंदिर बनवण्याचं कार्य कोणी केलं नाही. प्रत्येक वेळी इलेक्शनमध्ये हाच नारा होता, मंदिर हम बनाएंगे तारीख नहीं बताएंगे. तर मंदिरसुद्धा बनवण्याचं काम मोदीजींनी केलं, तारीखसुद्धा 22 तारीख सांगितली आणि त्या 22 तारखेनंतर महाविकास आघाडीची बिघाडी होणार. महाविकास आघाडीमध्ये सध्या 3 पक्ष आहे, त्या 3 पक्षातले 2 पक्ष हे मोदीजींना पाठिंबा देईल राम मंदिरानंतर. हे पण काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. म्हणून राम भगवंता अनेक चमत्कार राम मंदिरांच्या उद्घाटनानंतर तुम्हाला देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसेल. जे लोक आज मतभेद घेऊन समोर येत आहे त्यांचे मतभेद तुम्हाला कुठेतरी खिशात गुंडाळलेले दिसेल आणि स्वतः श्री राम भगवंताच्या विचारावर चालणारे मोदीजी यांच्यासोबत ताकदीनं तुम्हाला हा चमत्कार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिसेल. तुम्ही म्हणतात की 2 पक्ष मोदी सोबत येतील, महाविकास आघाडी त्या म्हटलं की ठाकरे गट आहे आणि एक अजित पवारांचा गट, दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र होतील. असं आहे की 22 तारखेनंतर आज जी आशा आकांक्षा लोकांच्या डोळ्यामधले स्वप्न राम मंदिर उभारून मोदीजींनी पूर्ण केलेले आहे. एवढ्या सिनियर नेते जे आजही 80-85 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत त्यांनाही दिसत आहे की आणि त्यांच्यासोबत असलेला आणखी एक पक्ष आहे की आपल्याला इथे कुठेही खुनशीचं राजकारण न करता किंवा कुठल्या प्रकारचं दिशाहीन राजकारण न करता जर एकतर्फा मोदीजींची हवा देशामध्ये आहे त्या प्रवाहाच्या विरोधात कसं जायचं या संदर्भात त्यांचं चिंतन झालेलं आहे आणि त्या चिंतनाचं आखरी स्वरूप मंदिराच्या उद्घाटनानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसेल. असे अनेक पक्ष देशामध्ये आहेत, ते सुद्धा तुम्हाला दिसेल की पहिल्यांदा इतिहास असा घडेल की आज तुम्ही पाहिलेलं आहे की अनेक मोठमोठे पक्ष चूप बसलेले आहे, ते तोंडावरून शब्द काढत नाही आहे. त्यांना माहीत आहे की मोदीजींच्या विरोधात बोलणे म्हणजे आपल्याच पाठीवर आपण खंजीर खुपसण्यासारखं आहे. म्हणून अनेक पक्ष तुम्हाला मोदीसोबत दिसेल. मोठा हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिवर्तन दिसेल, देशातसुद्धा दिसेल आणि 2024मध्ये मला विश्वास आहे की जे ED, CBI आणि नॅशनल एजन्सीच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे विदेशामध्ये, लवकरच दाऊदलासुद्धा देशामध्ये आणतील, विजय मल्ल्यालासुद्धा देशामध्ये आणतील, नीरव मोदीलासुद्धा देशामध्ये आणतील. ज्यांनी 26/11 सारख्या घटना घडवल्या ते मोठमोठे जे आतंकवादी आहे जे अजूनही विदेशात लपून बसले आहे त्यांना आणण्याचं कामसुद्धा आणि पार्लमेंटवर ज्यांनी हल्ला केला अशा सगळ्या गुन्हेगारांना देशामध्ये मोदीजी 24मध्ये आणतील आणि ते सगळे लॉकअपमध्ये दिसेल. शेवटला प्रश्न, विजय वडेट्टीवार म्हणाले की 10 तारखेला जे ते मुख्यमंत्री बदलेल, नवा नवरदेव मंडपात येईल असं म्हणतात. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेता आहे, त्यांचं कर्तव्य आहे वक्तव्य करणे आणि काँग्रेसचे जे लोक भाजपच्या वाटेवर आहे त्यांना कुठंतरी थांबवणे असं वक्तव्य करून असं त्यांचा एक सूत्री कार्यक्रम चालू आहे. कारण की आज जर विजय वडेट्टीवारच्या काळामध्ये 22 तारखेनंतर मला विश्वास आहे की अनेक काँग्रेसचे सुद्धा नेते जे भाजपच्या संपर्कात आहे ते सुद्धा तुम्हाला परिवर्तन इकडे दिसेल. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील, त्याच्यात काही चेंज होणार नाही. आज उपमुख्यमंत्री भक्कमपणे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्यासोबत आहे. ताकदीनं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं चालू आहे. म्हणून कुठलाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर मला बदल वाटत नाही, पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या अनेक पक्षांमध्ये बदल दिसेल. नक्कीच तर आगामी काळामध्ये काँग्रेस आणि अनेक पक्षांमध्ये जे आहे ते बदल दिसेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिली. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.